ओके. चला स्वागत आहे तुमचं सदर क्लासेसमध्ये. आज आपण घेऊया असे ग्रामरचा एक छोटा पार्ट घेऊ. दॅट इज द पर्सोनिफिकेशन. त्याला काय म्हणतो आपण? पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन हे फिगर ऑफ स्पीच आहे तुमचं. फिगर ऑफ स्पीच काय दिलं बघा. एक्झाम्पल आहे, टू बिलीव्ह इज टू सी एंजल्स डान्सिंग अमंग द क्लाउड्स. एंजल्स डान्सिंग अमंग द क्लाउड्स. In the above line contain a human characteristic dancing given to something non-human angels. The figure of speech is used in this line is personification. Okay, when ह्युमनच्या कॅरेक्टरिस्टिक आपण जर दुसऱ्याला कोणाला दिल्या, बरोबर, इनॅनिमेट ऑब्जेक्टला किंवा दुसऱ्यांना, तर त्याला काय म्हणतो आपण? पर्सोनिफिकेशन. इट इज नोन एज पर्सोनिफिकेशन. हे फिगर ऑफ स्पीच झालं, ज्याला मराठीमध्ये म्हणतो अलंकार. टू बिलीव्ह इज टू नो दॅट एव्हरी डे इज न्यू बिगिनिंग. हे सुद्धाचं एक्झाम्पल झालं. देन टू बिलीव्ह इज टू नो डायजेस्ट लाईफ अ गिफ्ट. ना आता इथे बघा, आणखी एक दुसरं तुम्हाला दिलंय, एपिग्राम. काय दिलं तुम्हाला? एपिग्राम. एपिग्राम इज नदर फिगर ऑफ स्पीच. त्याच्यामध्ये काय दिलंय? अ जनरल ट्रूथ दिलाय. काय दिलंय? जनरल ट्रूथ दिलाय. सामान्यपणे म्हणतो आपण एखादी गोष्ट सत्य, सामान्यपणे एखादं सत्य आहे, ते सत्याच्या मध्ये दिलेलं आहे. सो इट्स अ जनरल ट्रूथ. सो दोन परत फिगर ऑफ स्पीच आपण परत सुद्धा घेणार आहोत. जेव्हा आपल्याला रेग्युलर घ्यायचं आहे त्यावेळेस पुन्हा फिगर ऑफ स्पीच मी घेणार आहे. चलो नेक्स्ट बघा आपण वेअर वेअर वी. हाँ ये कल हो गया. हे कल आपलं झालंय. डिग्रीज अँड कंपॅरिझन्स. हा. नाव देर इज थर्ड वन. आणखी एक तुम्हाला हे दिलं बघा. आवाज तुमचा बंद ठेवायचा आहे. देन इट इज अ टॉटोलॉजी. काय दिलंय? टॉटोलॉजी. व्हॉट इज टॉटोलॉजी? इफ टू ऑर मोर वर्ड्स इन द सेम लाईन कन्वे द सेम मिनिंग. ठीक आहे ना. इट ब्रॉट जॉय अँड चिअर. नाव बघा, चिअर आणि जॉय हे दोन एकच मिनिंग करतात, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? टॉटोलॉजी. दे ग्रोन्ड विथ एक्स अँड पेन. एक आणि पेन काय झालं? सेम झालं. एक आणि पेन म्हणजे सेम आहे. एक आणि पेन इज एक अँड पेन हॅज सेम मिनिंग. एक्स आणि पेन सेम आहे. देन दरफोर इट इज नोन एज टॉटोलॉजी. इट इज नोन एज टॉटोलॉजी. फिगर ऑफ स्पीच आहे. हे थर्ड फिगर ऑफ स्पीच आपण पाहिलं आता. देन फोर्थ यू हॅव इन्व्हर्जन. इन्व्हर्जन ऑर एनास्ट्रॉफी. इन्व्हर्जन ऑर एनास्ट्रॉफी. इन्व्हर्जन मध्ये आपण काय होतो? सी so often there are changes in grammatical order. Grammatical order मध्ये चेंजेस असतात. एक्झाम्पल बघा, अप केम द सन. आता हे उलट झालं. आन्सर हे काय पाहिजे? द सन केम अप असं पाहिजे ना. द सन केम अप. इट शुड बी लाईक दिस. द सेंटेन्स शुड बी लाईक दिस. द सन केम अप. मग इथं सेंटेन्स उलट आहे. काय दिलं उलट? अप केम द सन. मग असं जे उलट सेंटेन्स असतं त्याला काय म्हणतो आपण? इन्व्हर्जन. इट इज नोन एज इन्व्हर्जन. ओके, हे फोर्थ फोर्थ फिगर ऑफ स्पीच आहे. फिगर ऑफ स्पीचला वेगळा एक लेक्चर बनवणार आहे मी, जो सगळ्यांसाठी कॉमन असेल. स्टँडर्ड 8 टू स्टँडर्ड 10. इट विल बी कॉमन टू स्टँडर्ड 8 टू स्टँडर्ड 10. त्यामुळे इथे जास्त डीप मध्ये जात नाही मी. देन यू हॅव इंटेरोगेशन. देन यू हॅव इंटेरोगेशन. आता इंटेरोगेशन वर्ड वरूनच तुम्हाला कळतंय की इट इज इंटोरेगेशन. इंटेरोगेशन म्हणजे काय? when there is a question mark. there is a question mark. इंटरोगेट मतलब क्वेश्चन पूछना. कोणतरी आपण जेव्हा प्रश्न विचारतो, जेव्हा एखाद्याची आपण चौकशी करतो, त्याला म्हणतात इंटेरोगेट. मग अशा वेळेस आपण चौकशी करतो किंवा प्रश्न विचारतो काय म्हणतात? कोणतं फिगर ऑफ स्पीच येतं? इंटरोगेशन. त्याला काय म्हणतात? रेटोरिकल सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? रेटोरिकल. सो व्हॉट इज दिस लाईफ इज फुल ऑफ केअर. when can their glory fade. हे एक्झाम्पल झालं. थोडस जास्त डीप मध्ये जात नाही फिगर ऑफ स्पीचच्या, बिकॉज हा पार्ट असा आहे की तो पुन्हा पुन्हा रिपीट जेव्हा होईल तेव्हाच तुमच्या डोक्यात जाईल. आणि फिगर ऑफ स्पीच तुम्हाला परीक्षेला येतच. देन बघा, मी फक्त ग्रामरवर फोकस करायचा विचार करतोय. तुम्हाला एक नवीन पार्ट आहे राईम स्कीमचा. राईम स्कीम पण मी तुम्हाला सांगणार नंतर. ओके ना, एक इम्पॉर्टंट आहे लँग्वेज स्टडी मध्ये.
निर्जा चल तिकडे घेऊन जा ना प्लीज. जा बाकीकडे खेळा जा. जा. Okay. See, affirmative and negative sentences. Affirmative sentences and negative sentences. Very important part on grammar. This will come. This will come in your exam, and this is going to come in standard 8, 9, 10. It's so important. Negative and positive sentences. Affirmative sentences. Read the sentences below and spot the difference. Difference क्या देखो? I could not complete the work. I could not complete the work. मैं काम पूर्ण करू शकलो नाही. मैं काम पूरा नहीं कर पाया. Then I failed to complete the work. इसका मीनिंग भी सेम होता है बघा. I could not complete the work. I failed to complete the work. So the meaning is same. लेकिन सेंटेन्स देखो इसमें क्या ऍड हुआ है. इसमें नॉट है. इथे काय झालं तुमचं नॉट ऍड झालंय. So whenever there is a not in the sentence, whenever there is no or not in the sentence, this sentence is negative. This sentence is negative. और ये जो सेंटेंस है इसमें नॉट नहीं है लेकिन तो ये सेंटेंस सेम है. It is affirmative sentence. It is affirmative sentence. Similarly, there is no sense in what you say. तुम जो बोल रहे हो उसमें कुछ भी मतलब नहीं है. कोई काही अर्थ नाही. तुझे काय बोलतो त्याला कुठलाच अर्थ नाहीये. There is hardly any sense in what you say. तू काय बोलतो त्याच्यात कुठलाच अर्थ वाटत नाहीये. काही अर्थ आहे की नाही असं वाटत नाही. So here देखो. There is a no. हा no आला. Therefore it is a negative sentence. This sentence is same. This sentence is same. A and B same है. लेकिन जो बी है हमारा तो बी में नो नहीं है तो इसलिए इट इज एन अफर्मेटिव सेंटेंस. वो क्या है आपका अफर्मेटिव सेंटेंस है. सिमिलरली ही सेड ही वुडंट गो. ही सेड ही वुडंट गो. उसने कहा वो नहीं जाएगा. त्याने म्हटलं की तो जाणार नाही. ही रिफ्यूज टू गो. त्याने जायला नकार दिला. बोथ द सेंटेन्सेस आर सेम. बोथ द सेंटेन्सेस आर सेम. बोथ द सेंटेन्सेस आर सेम. Therefore वुडंट यहाँ पे नॉट है. वुडंट मतलब वुड नॉट. वुडंट म्हणजे काय. वुड नॉट. वुडंट म्हणजे काय. वुड नॉट. सो दिस वुड नॉट याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो वुडंट. काय म्हणतो शॉर्ट मध्ये वुडंट. सो ये क्या हो गया आपका नेगेटिव. जो थर्ड ए इज नेगेटिव एंड थर्ड बी इज योर अफर्मेटिव सेंटेंस. तो इसका एक्सप्लेनेशन देखिए क्या है. नो सी. You will observe that sentences marked A and B convey the same meaning, but in all sentences marked A, there are negative words. उसमें क्या है जेवढे जेवढे ए आहे बघा. सेंटेन्स ए ए जेवढे आहेत ए में क्या है आपको देर आर नेगेटिव वर्ड्स नो नॉट वुडंट. वेर एज द वन मार्क्ड बी डू नॉट हैव देम. हाँ बी में ये सब वर्ड्स है क्या नहीं है. Therefore negative words are those that convey a negative meaning. जिसमें हम नेगेटिव मीनिंग नकारात्मक गोष्ट ज्यावेळेस होते तर आपण निगेटिव्ह मीनिंग निगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल नेव्हर. और एक्झाम्पल दिए काही एक्झाम्पल दिले बघा. नेव्हर नो नीदर नॉर नॉट कॅनॉट डोंट इजंट नथिंग. हे जे काय आहेत निगेटिव्ह आहेत. If if a sentence contains negative words, it is called as negative sentence. If a sentence does not contain any negative word, it is called as affirmative sentence. समजलं. तर जर सेंटेन्स मध्ये निगेटिव्ह वर्ड असेल तर ते सेंटेन्स निगेटिव्ह. जर नसेल तर नाही. इफ इट हॅज निगेटिव्ह वर्ड्स इट इज okay, and if it does not have negative word it is an affirmative sentence. It is an affirmative sentence. Now what is the question asked. Say whether the following sentences are affirmative or negative ones. आता तुम्ही मला याच्यामध्ये सांगायचं affirmative आहे की negative आहे ते तुम्ही मला सांगायचं. एकेकाला विचारतो मी. Let's someone's answer. Okay. Yes. Arpit, question number 1. Tell me. Arpit, question number 1. We must avoid hurting others. Hello. हा बोला. हा. हो चालेल. बरं ठीक आहे चालेल.
हो, ठीक चालेल. हो ठीक. चालेल चालेल. बरं बरं ठीक. हो 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 हो. हम्म. बरोबर. ठीक आहे चालेल. चालेल जसं होईल तसं करू आपण आता. हम्म? हम्म, हम्म, हम्म. बरं ठीक आहे. हो ते आता कंपल्सरी झालं सगळ्यांना. हो हो. अर्पित अर्पित आवाज येत नाही तुझा. अर्पित अर्पित मोठ्याने वाच ना बाळा. फर्स्ट सेंटेन्स अफर्मेटिव्ह का निगेटिव्ह आहे? इट इज अन अफर्मेटिव्ह. बरोबर. फर्स्ट सेंटेन्स अफर्मेटिव्ह. याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स कुठे दिलेले आहेत का? नाहीयेत. सेस अंजली. सेकंड वन टेल मी अंजली. अंजली आवाज अनम्यूट कर. आवाज अनम्यूट कर. आवाज अनम्यूट कर. अनम्यूट अनम्यूट. आवाज आवाज युअर साऊंड. हा येस. शी डिडंट ऑफर मी एनी हेल्प. मग काय ना पॉझिटिव्ह का आपलं अफर्मेटिव्ह का निगेटिव्ह बघ इथे. डिडंट आहे सो डिड नॉट. सो इट विल बी निगेटिव्ह. काय ना इट विल बी निगेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट कोण आहे? आर्यन. आर्यन. हाँ सर. येस थर्ड वन सांग मला काय. निगेटिव्ह. नेव्हर गिव्ह अप होप्स. काय ना तुमचं निगेटिव्ह. बिकॉज इथे मध्ये कोणता वर्ड आला तुमचा? नेव्हर वर्ड आलाय. नेवर. ओके ठीक आहे. गुड. नेक्स्ट कोण आहे? शिवम. शिवम रीड नेक्स्ट वन. आवाज बंद करून ठेवा तुमचे. आवाज आवाज. अंजली अनम्यूट कर. म्यूट कर. हा ओके. शिवम कॅन यू हिअर मी? शिवम. शिवम कॅन यू हिअर मी? Affirmative. Okay, you must keep away from Yes bad sir. company. It is an affirmative one. Very good. Arpit, yes. Affirmative sentence. Okay. Arpit, yes. Fifth number, there is nothing in the bag. Arpit, unmute. Yes, Arpit. There is nothing in the bag. बघ ना इथे nothing word आहे. So nothing means negative. Nothing means negative. Nothing means negative. Then, yes, Anjali, entry is prohibited without permission. Entry is prohibited without permission. Yes. क्या होगा बताओ मुझे. Tell me. 6-1. It is affirmative. It is affirmative sentence. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही परत बघितला तर तुम्हाला याचे आन्सर सुद्धा इथे सर्व मिळून जातील. ओके. नेक्स्ट बघा. सो नोट. काय नोट दिली बघा. While interchanging negative and affirmative sentence, the meaning and the tense must not change. अगर आप चेंज करें जर तुम्ही याच्यात चेंजेस करता निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह निगेटिव्ह, there should not be change in the meaning and there should not be a change in the tense. ठीक है. अगर प्रेजेंट टेंस में तो प्रेजेंट टेंस में ही रखना है, पास्ट टेंस है तो पास्ट टेंस में रखना है, फ्यूचर तो फ्यूचर में ही रखना है और उसका मिनिंग भी चेंज होऊन जाईल. सो देर शुड नॉट बी एनी चेंज. कुठलाही बदलतात करायचा नाही. वाक्यात जसे तसंच ठेवायचं. फक्त त्याचा वाक्य रचना बदलेल. अर्थ बदल नाही. सो यू मस्ट. काय दिलं पुढे? यू मस्ट यूज निगेटिव्ह वर्ड्स इन द सेंटेन्स while transforming from affirmative to negative. निगेटिव्ह वर्ड वापरू शकतो. यू मे use words like hardly, fail to, refuse, reject, avoid, prohibit, without, ban, etc. while changing negative to affirmative. Negative to affirmative करायला तुम्हाला हे वर्ड्स तुम्ही वापरू शकता. कोणते वर्ड्स? हार्डली, फेल टू, रिफ्यूज, रिजेक्ट, अवॉइड, प्रोहिबिट अँड विदाउट. ओके गेटिंग. नाव हे काल आपण बघितलं. प्रिफिक्स सफिक्स कल हमने देखा था. नाउ टाइप्स ऑफ सेंटेंस. टाइप्स ऑफ सेंटेंस
assertive and interrogative. Okay, chalo. Let's see. No. हे पण important आहे तुम्हाला लक्षात घ्या. See, whatever grammar we are learning na, is important for you because this is your base. So standard 8, standard 9, standard 10 is your base. म्हणजे base म्हणजे हे this will help you till standard 10 and standard 12 and the whole of your life. Next throughout your life. Chalo. Ah, types of sentences. Generally, there are four types of sentences. Generally, किती types of sentences? Four. There are four types of sentences. Now, what are they? First तुम्हाला दिलंय assertive or declarative. This is the first type. Assertive or declarative. See, what are the examples? See, Revati was a student of music. The flowers were big and bright and colored. Indeed, they were requested to believe her. Very simple sentences आहे ज्यामध्ये see all the above sentences are statements. ते काय आहेत? Statement आहेत, विधान आहेत or assertions. ठीक आहे. तर स्टेटमेंट आहे ते विधान आहे त्यामध्ये त्याला म्हणतात असर्टिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स याला आपण म्हणतो मराठीमध्ये विधानात्मक वाक्य. मराठी सुद्धा हे चारच प्रकार आहेत. हिंदीमध्ये सुद्धा चार प्रकार आहेत. इंग्लिशमध्ये सुद्धा चार प्रकार आहेत. त्यामुळे मराठी व्याकरण हे समजताना आपल्या तिन्ही भाषांचा अभ्यास एका वेळेस कधी कधी होऊ शकतो. सो हा फर्स्ट वन आपण घेतलं असर्टिव्ह. दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह. सेकंड तुम्हाला इथे दिले बघा कोणतं सेकंड तुम्हाला इट इज इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. मी मगाशी सांगितलं इंटेरोगेट म्हणजे काय क्वेश्चन विचारणे एखाद्याची चौकशी करणे एखादा प्रश्न विचारणे. नाव सेट बी बघा वॉजंट रेवती अ स्टुडंट ऑफ म्युझिक. रेवती म्युझिकची स्टुडंट नव्हती का नाही का. व हाऊ कॅन वी डाउट हर. आपण तिच्यावर कशी काय शंका घेऊ शकतो. डू प्लांट्स हैव ईयर्स. झाडांना कान असतात का. सो हमने क्या किया यहाँ पे क्वेश्चन पूछा है. वी हैव आस्क्ड क्वेश्चंस सो वी हैव इंटरोगेटेड. सो जिसमें क्वेश्चंस पूछते हैं और ये क्वेश्चन मार्क आता है बघा हे सेंटेन्स ओळखणं फार सोपं असतं. जिथे जिथे तुम्हाला हा क्वेश्चन मार्क आहे बघा इथे क्वेश्चन मार्क आहे इथे क्वेश्चन मार्क आहे आणि तुम्हाला इथे सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. मग जिथे जिथे क्वेश्चन मार्क असतो ते सिंपल वाक्य ते वाक्य सरळ 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 ते वाक्य काय असतं तुमचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. सो आपण हा सेकंड पार्ट पाहिला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर दोन झाले आपले. फर्स्ट असर्टिव्ह झाला देन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स झाला देन वी आर मुव्हिंग अहेड ना बघा. थर्ड सेट बघा सेट थ्री बघा थोडं वेगळे वाक्य. प्लीज बिलीव्ह मी. माझ्यावर विश्वास ठेव कृपया. लेट अस वॉच द फन. चल मजा पाहूया. सिट स्ट्रेट. सरळ ताठ बसा. एक्सक्यूज मी. मला माफ करा. सो हिअर इथे बघा तुम्ही हिअर एकदा काय दिलं तुम्हाला ऑर्डर आहे. देर इज अ ऑर्डर. ठीक आहे शिक्षक तुम्हाला म्हणतात शांत बसा रे कीप क्वाइट. सो देर इज ऑर्डर और देर इज अ रिक्वेस्ट किंवा त्याच्यामध्ये रिक्वेस्ट आहे बरोबर. रिक्वेस्ट आहे प्लीज म्हटलं तर काय तर रिक्वेस्ट. सो देर इज अ रिक्वेस्ट और देर इज अ ऑर्डर. देर इज अ रिक्वेस्ट और देर इज अ ऑर्डर. तर असे जे सेंटेन्स असतात त्याला काय म्हणतात बघा पुढे सांगू आपण. त्याला म्हणतात काय इम्परेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे त्यातला काय म्हणतो आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. त्याला काय म्हणतात आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. ठीक आहे. सो द सेंटेन्स नोन ॲज इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. सो काय काय त्याच्यामध्ये रिक्वेस्ट देर इज अपील देर इज अ कमांड देर इज अ सजेशन असं असेल त्याला म्हणतो आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स. हाच आपला थर्ड पार्ट. कोणता पार्ट झाला आपला सेंटेन्स टाइप्स ऑफ सेंटेन्स. थर्ड टाइप ऑफ सेंटेन्स. कोणते सेंटेन्स झाले थर्ड टाइप ऑफ सेंटेन्स. And then finally, fourth type of sentence is exclamatory sentence. It is an exclamatory sentence. This is your fourth part, exclamatory sentence. Now, exclamatory sentence. ठीक. Exclamatory sentence म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला काय महत्वाचं आहे दिस एक्सक्लेमेटरी मार्क. जिथे जिथे एक्सक्लेमेटरी मार्क आहे त्याला म्हणतो उद्गाराचे चिन्ह. बघा हाऊ बिग अँड ब्राईट द फ्लावर्स वेअर व्हॉट अ सरप्राईज. व्हॉट ब्युटिफुल म्युझिक. व्हॉट ब्युटिफुल म्युझिक दॅट इज. तर बघा एंडला कोणतं चिन्ह आहे एक्सक्लेमेटरी मार्क्स. असं चिन्ह असेल तर काय तर आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे आपण डोळे झाकून म्हणजे कुठलाही न विचार करता सुद्धा डायरेक्ट सांगू शकतो. जे डायरेक्टली हम बता सकते हैं की इट इज एन एक्सक्लेमेटरी टाइप ऑफ सेंटेन्स. इट इज एन एक्सक्लेमेटरी टाइप ऑफ सेंटेन्स.
नाउ state the kind of following sentences. अब इसका सेंटेंस का काइंड आपको बताना है मुझे. असर्टिव है, इंपेरेटिव है, इंटरोगेटिव या फिर है. चलो वन बाय वन टेल मी. वी डोंट हैव मच टाइम, थोड़ा फास्ट बताएंगे. यस, अर्पित फास्ट. चलो फर्स्ट नंबर अर्पित. Arpit, I can't hear you. We can't hear you, Arpit. See, in the first one, he signed this to तुम्हाला. Okay, how happily she played the violin and exclamatory sign. So this is the fourth type of sentence, that is exclamatory sentence. Okay, second. Anjali, can you tell me the second one? They all bend towards her. It is a very simple and assertive sentence. It is very simple and assertive sentence. It is very simple and assertive sentence. Then don't play that true. Aryan, Aryan sang third वाला काय येणार? Aryan, third one. Don't play that quick tune. Aryan, can you tell me? I can't hear you. Don't play that quick tune. Imperative. काय तर imperative. आज्ञा दिली ना? Imperative. Very good. इथं काय तर imperative. शाबाश. It is an imperative sentence. Then fourth one. कौन है next? Shivam, tell me. Yes. Yes, tell Assertive me. sentence. She Assertive sentence. kept the knowledge a secret. It is an assertive sentence. It is an assertive sentence. Okay. Then Arpit, tell me the fifth one. दादा आईला मला लिंबू आणा. सांगा तिकडनं. सांगा होती. येस, अर्पित थोडा आवाज वाढव ना बाळा. आवाज आय कांट हिअर यू. अर्पित, फिफ्थ वन. Fifth one, how can plants enjoy music? So this the बघा sign आहे. Okay, so that is, it is your interrogative. It is your interrogate you. Then sixth one, Anjali, sixth one. How proudly did Revati carry home her prize? Yes, exclamatory. Okay, exclamatory sign है. So simply it is an exclamatory. Then question number 7. What could have taken my plants? Here question mark है. So it is an interrogative. It is an interrogative. Yes, Aryan, 8-1 sang Aryan. Eighth one. This is na. The organizers were not convinced. Simple. सगळ्यात आधीचं assertive sentence आहे. It is very assertive or declarative sentence आहे. Then next one बघा. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आन्सर मिळून जातील. कारण मी आता इथे पुढे जातो तेव्हा मला हे सगळं डिलीट करून पुढे जावं लागेल. हां. संपले का क्वेश्चन्स? येस, आय हॅव 5 क्वेश्चन्स संपले. क्वेश्चन नंबर 6 बघा. इट्स व्हेरी इझी. क्वेश्चन नंबर 6 तुम्ही करू शकता. तुम्ही क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 ट्राय करायचा आहे बघा. हा क्वेश्चन 6 क्वेश्चन 7 यू नीड टू ट्राय. जर नाही आलं तर मी तुम्हाला उद्या ते घेणारच लेक्चर. उद्या आपण इथून स्टार्ट करूया क्वेश्चन 6 क्वेश्चन 7. बट यू ट्राय टू डू इट. निगेटिव्ह सेंटेन्स आहे, तुम्हाला काय करायचं आहे, मेक द फॉलोइंग निगेटिव्ह using negative words. There were a few potted plants in the courtyard. तर काय करायचं, नॉट मेनी. सो काय येणार, देर वेअर नॉट मेनी. काय ना, देअर वेअर नॉट मेनी. बघा, व्हॉट यू नीड टू डू, देअर वेअर अ फ्यू काढून टाकायचं आणि काय घ्यायचं, नॉट मेनी. सो देअर वेअर नॉट मेनी पॉटेड प्लांट्स इन द कोर्टयार्ड. हा इथे काढून टाकायचं, हे हा वर्ड काढायचा इथला. ओके, हा वर्ड काढून टाकायचा. ओके, और इसके वजह से इसके बदले क्या लेना है, नॉट मेनी. दे लुक्ड हेल्दियर देन the other plants, not as healthy as. So they looked healthier than the other plants. तो क्या आएगा आपको, not as healthy as.
तो ये हेल्थियर निकाल के आपको ये डालना है यहाँ पे, ठीक है। शी रिफ्यूज टू शेयर हर सीक्रेट, सो शी वुड नॉट शेयर हर सीक्रेट. तो ये रिफ्यूज निकाल के हे हा सॉरी हा रिफ्यूज काढायचा आहे तुम्हाला. हा रिफ्यूज तुम्हाला काढून या ठिकाणी फक्त वुड नॉट टाकायचा. सो यू कैन डू दैट. ये क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 हम कर लेंगे और मंडे से विल स्टार्ट थोड़ा मैथ्स का चालू कर देंगे. इसलिए जो बच्चे नहीं आ रहे उनको बोलो की कैसे जॉईन होणं आहे, कसं जॉईन करायचं त्यांना सांगा आपल्या मित्रांना. आणि मंडे पासून विल स्टार्ट युअर मॅथ्स. तर उद्या फक्त उद्या लास्ट लेसन असेल आपला मॅथ्स आपला इंग्लिश ग्रामरचा. देन आफ्टर दॅट संडेला लेक्चर नसेल. एंड मंडे से विल स्टार्ट टू मॅथ्स. सो धीरे धीरे मॅथ्स स्टार्ट कर देंगे क्योंकि मॅथ्स परत 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 घेतलं तरच आपल्या डोक्यात जातो. अंजली गावाला गेलीस? अंजली अंजली शो 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 तुझं गाव दाखव ना मला. असंच असंच. छान आहे गाव. मजा आहे तुम्हाला गावाला. कोल्हापूरला गेली वाटतं तू. व्हेरी गुड. मस्त. छान. चला बरं आहे. काही मुलं गावाला जरी गेलीत आणि गावाला जाऊन मग काही मुलं अभ्यास करतायत. व्हेरी गुड. छान मस्त. आर्यन आणि शिवम आपका कैमरा क्यों बच्चा बंद है बेटा? वीडियो बंद है आपका? चलो एनीवेज आजचा अभ्यास करा. शुद्धलेखन लिहा, पाढे लिहा, तुमचं हार्ड वर्ड्स वगैरे पण लिहून ठेवा. आणि आज की पढ़ाई भी करो. ठीक है? चलो बाय.